मित्रांनो, योगेश भोजे चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड इव्हिनिंग. आणि आज धाडीच केले बोर घ्यायचं, तर बोरची मशीन पण इथं रानात आलेली आहे. पॉईंट बघितलेला आहे, केलं चालू होतं कसं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्याच्या संगतीनं, भाऊच्या आशीर्वादानं घेतली बोरचं पॉईंट बघितलं. मशीन झालं सगळं, योग कसा तरी जुळून येतो म्हणल्यासारखं काम आहे. मशीन पण आली राहणार आणि तुमच्या सगळ्याचं सहकार्य असावं, तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद असावा आणि पॉईंटला पाणी चांगलं लागावं कारण काही ताईदादाची कमेंट आहे की योगेश भाऊ तुम्ही आईवडिलाची सेवा केली त्याच्यामुळे तुम्हाला अपयश कसलंच येणार नाही, तुम्हाला भरभरून येशील, तुमच्या तोंडात साखर पडू. आणि योगेश भाऊला तुमची साथ असावी देवाची, परमेश्वराची, तुमच्या सगळ्यांची. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं योगेश भाऊ शेतात बोर घ्या, तर केलं आहे चालू आता. आज तुमची सगळ्याची साथ असावी, आशीर्वाद असावा. तर बघू आपण पाणी कसं लागते, किती वेळ लागते, काय लागते ती पूजाही करून आलेली आहे रानात. आणि पॉईंट इथं दाखवलेला आहे सौंदर्याच्या बुडात, इथं पॉईंट दाखवलेला आहे. तर सगळ्याचं म्हणणं आहे की पानाड्या पण म्हणलं योगेश भाऊ पॉईंट खूप चांगला आहे, मस्त पॉईंट आहे आणि तुमची सगळं दुःख दूर होणार असा पॉईंट आहे म्हणले, लय भारी पॉईंट आहे. तुमचं नशीब आहे म्हणले. मग आता बघू पॉईंट आपण दावलाय सौंदर्याच्या आड्यात. मशीन पण आलेली आहे, सगळं इकडून असं पडीक रान, सगळे विडमुटी झाडे वाढले, ती काय काढणं झालं नाही. तर सगळ्याचं म्हणणं होतं योगेश भाऊ बोर घ्यावा, काहीतरी असावं, काहीतरी पीक पाणी करावं. तर नक्कीच तुमच्या साथीनं सगळ्याच्या यश येणार आहे. पण लावायला लागले ते. पॉईंट बरोबर दाखवलेला आहे तिथं ती बरोबर टाकते ती. आशीर्वादानं देवाला विनंती करा आणि पाणी लागावं चांगलं. चला मित्रांनो, केले धाडी जाता इकडनं तिकडनं, जीवाचं रान पळतो. बघू आता, कारण जगदंबेची सेवा केलेली, आईवडिलांची सेवा केलेली कमी होणार नाही, वाया जाणार नाही अशी ताईदादाची म्हणणं आहे बऱ्याच जणांचं. त्याच्यामुळं खरंच नाही वाया जाणार. चला मित्रांनो, बघू आपण पाणी कितीवर लागते, कसं लागते ती. मशीन चालू झालेले आहे, पूजा केलेली आहे.
150 फुटावर पॉईंट तुटलेला आहे. 8वी नळी चालू आहे ती. 150 फुटावर असं पाणी लागलेलं आहे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं 9वी नळे जी 150 फुटाला लागलाय पॉईंट एक. थोडं थोडं व्हायला लागलंय पाणी. आता 180 फूट गोल गेलं या. तर ते त्यांचं म्हणणं आहे की 1 इंच पाणी लागलं या. तर तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद, आईचा भाऊचा आशीर्वाद, तर अशा पद्धतीनं लागलेलं आहे थोडं पाणी. आता पेट बसायसाठी का काय पोर घेते ते काय माहित नाही. किचिंग पाईप टाकलेत आता हे बोरमध्ये. लावले 2 पाईप टाकले की आणि त्याला होल घेतली. कशासाठी घेतात काय माहिती, सांगू शकत नाही. स्क्रू मारायला लागले फिट बसायसाठी. स्क्रू टाकलंय. किचिंग पाईप हलकं राहणं होतं वरनं, त्यामुळं 45 फूट टाकावं लागलं. आता 2 पाईप टाकले ते आणि अजून ह्यातला 5 फूट टाकायचा आहे. वरनं हलकं रान लागलं होतं. हे लाल तांबूळ रान. मला वाटलं 3 टाकायचं ते, पण 45 फूट टाकायचं आहे. काही गळून किंवा बंद हे होणे म्हणून सोल्युशन लावून फिट कर देते या. सोल्युशन लावून फिट केले त्यांनी. तिसऱ्यातला 5 फूट पाईप टाकायचा आहे. हे बघा मित्रांनो, आता होल पूर्ण झालेला आहे. आता पाणी पण चांगलं लागलेलं आहे आणि आता नळ्या बाहेर काढायला लागले. ती रात्रीचा टायमिंग झालेला आहे. आता नळ्या बाहेर काढायला लागले ती.
टायमिंग रात्रीचा भरपूर झाला आहे आणि मी 450 फूट पोल नेले. पानाड्याचा फोन पास करा म्हणून. तर चांगलं पॉईंट तुटलेले, त्यांचं म्हणणं आहे चांगलं पाणी लागले, चांगलं झाले. तर हे सगळं होऊ शकतं ते आईवडिलाचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्या माझ्या सर्व फॅमिलीची साथ. आणि पाणी लागलं डोळ्यातनं आनंद असू आलं. आणि हे बघायला सगळं भाऊ पाहिजे होतं. भाऊला खूप अभिमान वाटला असता, भाऊला खूप आनंद झाला असता. भाऊची लई इच्छा होती बोर घ्यायचा, रानात बोर घ्यायचा, पण बघताना माफ करा, काही करू शकलो नाही. तुमच्या आशीर्वादानं, जगदंबेच्या आशीर्वादानं, आईवडिलाच्या आशीर्वादानं, सर्व फॅमिलीच्या साथीनं, संगतीनं चांगलं झाले, चांगलं पाणी लागले. आता मोटरचं नियोजन करूया. बोर घेतलाय कसं काही मोटर पण उदार कशी तरी उदार ह्याच्यावर आपण काहीतरी. पण माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती माणसं म्हणली तुमचं नशीब चांगलं आहे, चांगलं पाणी लागलं, लांब कुठं पाणी पण वाहिलं, रानाला भरी पडले ते. पण मी एवढं करतो आहे, मी कधी कोणाची चोरी करत नाही, कधी कोणाचं हे करत नाही. पण जगदंबीच्या कृपेने मी 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये मिळून मी रात्र उजळतो. मी कधी भूक लागली तर वडापाव खात नाही, कुठं हॉटेलात खात नाही. आणि रुपये असला तर माझ्याजवळ शिल्लक राहतो. दारू नाही, मावा नाही, तंबाखू नाही, गोवा नाही, तसलं काही नाही. आमच्या आईवडिलांनी तेवढं वळण लई चांगलं लावलं, त्याच्यामुळे मी आभार मानतो. आणि माझं भाऊवरून बघत असते ना, भाऊ तुमच्या आशीर्वादानं पाणी चांगलं लागले, माझ्या डोक्यात आनंद असू आलं. खरंच तुमच्या आशीर्वादानं. पण आज तुम्ही बघायला नाही, पण तिथून कव्हे ना पण मला आशीर्वाद द्या. मी कधी कोणाच नाही, मी जगदंबे शपथ कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाला मी स्वतःच मागितलं नाही. पण माझी फॅमिली म्हणायची योगेश भाऊ तुम्ही आईवडिलांची जी सेवा केली त्यात तुमचं महान मंगलच होणार आहे, कधी वाईट होणार नाही किंवा अपयश होणार नाही. आणि माझ्या सर्व फॅमिलीच्या म्हणण्याप्रमाणे झालं, पाणी चांगलं लागलं. आणि आईवडिलाची सेवा केलेली खरंच वाया जात नाही. असं मित्रांनो काय चुकीचं झालं असतं. बऱ्याच जणांना वाटायचं योगेश भाऊच्या रानात बोर असावं, खर्च अपाट केला, आशानं भरपूर केलं, पण आशाची 2 वर्ष झाली. शेवटी पाण्याशिवाय काय खरं नसतं. मी पोटाला कधी खात नाही, 10 रुपये 100 रुपयासाठी मी बाहेर पडतो दिवस. आईला जेवण बनवून दिलं की मी यायला नेहमी रात्र होती. मी कधी स्वतःच्या जेवाचा विचार केला नाही. पण एवढं घर बांधून हे करून मला काही सरकारी नोकरी नाही किंवा काही नाही. असलं मी तुला सगळं, कारण की तुमची अशी साथ राहू द्या. फक्त हे सगळ्यासाठी पाणी लागेपर्यंत जीवात जीव नव्हता. ज्यावेळेस 150ला, 240ला, 280ला पॉईंट तुटलं, समाधान वाटतं. पानाड्याचा फोन खूप आला, योगेश भाऊ बंद करा, पाणी चांगलं सोडा. सगळी त्या आईवडिलाची, जगदंबीची आणि तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. माझं कधीच वाईट होणार नाही, तुमच्या सगळ्याच्या सहमतीने चांगलंच होणार आहे. पण मित्रांनो इथून पुढं काहीतरी बघा, आता मोठं नियोजन करून हे करू, काही करता येईल ते करू, कारण पाण्याअभावी भरपूरच झालं होतं. तर चला मित्रांनो, योगेश भाऊच्या रानात शेतात घेतलेला व्हिडिओ कसा वाटला कसं नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि पाणी चांगलं लागले कसं लागले तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद राहू द्या. मी तुमच्या सगळ्याचा एकदा आभार व्यक्त करतो. आणि काही माझं चुकीचं गेलं असेल तरी मला माफ क्षमा करावी, तुमचाच योगेश भाऊ. चला मित्रांनो, कसं पाणी लागले नक्की सांगा, काय पीक करावं, काय धान करावं ते पण सुचवा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ.